कुठे ग्रामपंचायतची निवडणूक चालू होती. सगळ्यात खतरनाक निवडणूक जर कोणती असेल तर ग्रामपंचायतची. खायला काही भेटत नाही, लोक जमिनी विकल्याशिवाय राहत. ही वस्तुस्थिती. तुमच्या तिकडे बरं आहे, MIDC आहे, जमिनीला भाव आहे त्याच्यामुळे ठीक आहे. आतापर्यंत सरपंच झाला त्याने 100 एकर जमीन घेतली, अजिबात माणूस नाही. पण सरपंच झाला त्याने 10 एकर विकली, असे 1000-100 सरपंच सांगेल मी तुम्हाला. सगळ्यात खराब निवडणूक सरपंचाची. एका गावामध्ये सरपंचाची निवडणूक चालू होती. दोन्ही पार्ट्यांचा प्रचार चालू होता. येऊन येणार कोण? हा म्हणायचा आमच्याशिवाय आहेच. आणि ग्रामपंचायतचं मतदान म्हणजे 100-125 मतांनी ग्रामपंचायत सदस्य निवडून येतो. आता सर्वांनी आपली मतमोजणी केली. बरं, मतमोजणी एवढी सुंदर करतात. खालच्या वाड्यातले 15, वरच्या वाड्यातले 15 आणि त्या धनगराळीतले 10-20 मतदान भेटले की आलं आपलं सीट निवडून. असं नियोजन करतात ते कार्यकर्ते. सरपंच पदाचा उमेदवार जो होता त्यानं सर्व मतदान मोजलं, पण त्याच्या वार्ड मधली एक म्हातारी शेतात राहत होती. त्याने विचार केला, या म्हातारीनं जर आपल्याला मतदान केलं ना पोराव आपलं सीट लागतं. पोराने स्कॉर्पिओ काढली, म्हातारीला आणण्यासाठी गेले. हे आजी, कधी नव्हतं आमचा भाऊ उभा राहिला, तू जर आम्हाला मतदान केलं तर आमचं सीट लागतं. म्हातारी माळकरी होती म्हणे, भाऊ मी तुम्हालाही मतदान करणार नाही, त्यांनाही करणार नाही, कारण तुमच्यासारखे लबाड दुसरे कोणीच नाही. ती जुनी म्हातारी तिला काय म्हणे, मतदान मागायला पुढे येतात, नंतर 5 वर्ष कुठे तोंड काळ करता दिसत नाही, मी तुम्हाला मतदान करणार नाही. एक पोरग हुशार होतं म्हणे, आजी अगं फुकट नको करू का माय, 5 ग्रॅम सोन्याचे मणी देतो. मणी म्हणल्यावर म्हातारी पगळली ना. आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं तुम्हाला नाही कळणार, ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशीच कळलं. तसं कळणार आपल्या तिकडे एखादी गाय पळायला लागली की आपण तिच्या गळ्यामध्ये लोड न देतो, काय देतो माया हो. तसं एखाद्या मायमाला उभं कारण त्याला म्हणा, बाई हे 50 किलोचं सोन्याचं लोड नाही, मान मोडल पण जात नाही म्हणणार नाही. एवढी प्रेम आहे त्यांचं, अवघड प्रेम आहे. ऐका किती प्रेम आहे सोन्यावर. अहो डुप्लिकेट सोन्यावर येतो, खऱ्या सोन्यावर तर किती असेल. आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न ठरलं, दौंडी दिली त्यांना गावात. ऐका माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचं, प्रत्येकाच्या दारामध्ये स्कॉर्पिओ उभी केली जाईल. आणि ज्या पोराचं लग्न होतं त्याच्या बापाकडे 700 एकर जमीन आहे. किती? ज्या माणसाची पोरगी गेली त्याच्याकडे 300-400 एकर जमीन, 2 कोटीचा मंडप, मुख्यमंत्री आमदार खासदार सगळे लग्नाला येणार. त्याने दौंडी दिली गावात. ऐका सुलभान घरी कोणीच राहायचं नाही, प्रत्येकाने लग्नाला यायचं, प्रत्येकाच्या दारामध्ये प्रत्येक घराला एक सेपरेट गाडी आहे. आमच्या गावाच्या 10-12 सोयाबीन सोंगणाऱ्या मायमावल्या एकत्रित झाल्या. बाई पाटलाच्या पोराचं लग्न आहे गण, आपली घरची परिस्थिती एवढी नाजूक आहे माय, आपल्या गळ्यामध्ये फुटका मणी नाही सोन्याचा, ना आपण कसं जायचं. त्या 8 जणीची एक अध्यक्ष, तिला मुकरदम म्हणतात. तुमच्या तिकडे काय शब्द आहे? हा बस नाही, मुकरदम तर बचत गटाचे अध्यक्ष कळतील माया हो तुम्हाला. तुमची आव्हाळवाडीची सोडून आमच्या बुलढाण्याची तुमचा काही संबंध नाही, कारण मला अजून थांब नाही 1.5 तास. अजिबात तुमचा काहीच विषय नाही, सगळं आमच्या तिकडचं सांगतो. तिकडे गेल्यावर तुम्हीच सांगायचं, दुसरं आणायची कुठून दरवेळेस नवीन लोक. ऐका ती म्हणे कशाला काळजी करते का, आता सोनाराने नाही काढलं का ते डुप्लिकेट 250 रुपयात अर्धा किलो, 8च्या 8 आठवत बसल्या. तालुक्याला बाजाराला गेल्या आणि 250 रुपयात राणी हार काय, चप्पल हार काय, बरं हाराचे नाव बी असे असतात, सँडल काय, ते अंगठ्या काय, ते कानातले डुलो काय, हातात सोन्याच्या बांगड्या, 250 रुपयात अर्धा किलो सोनं घेऊन आल्या. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळी 4 वाजता उठल्या, मस्त शृंगार केला, कपडे वगैरे घातले, प्रत्येकाने गळ्यात अर्धा किलो सोनं घातलं. सोन्यापेक्षा जास्त चमकू लागलो. स्कॉर्पिओ मध्ये बसल्या, जशी गाडी मंडपात गेली, 10 ते 15 हजार लोक मंडपात होते, 100 आयटम जेवायला असतील. एवढं सगळं असताना ड्रायव्हरनं ब्रेक केला, दरवाजा उघडला आणि ह्या गाडीतून उतरल्यानं लोक नवरदेवाकडे बघेन, नवरीकडे बघेन, जेवणाकडे बघेन, मंडपाकडे बघेन, अख्खच्या अख्ख वराडी 8 जणीकडे पाहत होतो. देवा बायाच्या गळ्यात जर एवढं सोनं असेल तर श्रीमंत किती असतील बाई. आता लोकायला काय माहिती डुप्लिकेट आहे म्हणून. डुप्लिकेट हे खऱ्यापेक्षा जास्त चमकतं. बरं डुप्लिकेट हे खऱ्यापेक्षा जास्त चमकतं. मग 7:30चं लग्न झाल्यावर लवकर घरी मारून मस्त गप्पा मारत बसल्या. रात्रीचे 12 वाजले. कोरोनाचे काळ होता, उद्योगधंदे बंद होते, चोऱ्या सुटल्या होत्या आमच्या परिसरात. बरोबर 12:30-1च्या सुमारात 10 चोरांनी आमच्या फाट्यावर गाडी अडवली. थांबवा गाडी. तर ड्रायव्हरनं चोर पाहिल्यावर ड्रायव्हर थर कापायला लागला. ड्रायव्हरने विचार केला, मला एक जरी चापट मारली तर मी जगू शकत नाही. ड्रायव्हर रडत खाली उतरला. हे बघा 10,000 रुपये मला भाडं दिलं, हे भाडं घ्या, फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेला निघून. चोरानं बॅटरी काढली, गाडीत लावली, 8 जणी बायान पायाच्या गळ्यातलं सोनं पाहिल्यावर तो चोर नाचायला लागले. त्यातला एक चोर संगीत विशारद होता, त्याला कुठं दम निघतो, त्याने लावला सोन. आजी सोनियाचा दिन, वर्ष अमृताचा घन, आजी सोनिया. त्याच्या मागचं म्हणे, उजळले भाग्य आता. बस आता 2 वर्ष चोरी करायचं काम नाही. 8 महिला प्रत्येकीच्या गळ्यात 4 किलो झालाय. 60चा भाव चालू आहे. आता टेन्शनच नाही. प्रत्येकाने तलवारी काढल्या. हे बाय उतरा खाली. आता घाबरत बिचाऱ्या खाली उतरल्या. हे बघा तुमच्या पाया पडते, फक्त मारू नका. काय पाहिजे ते काढाच्या गळ्यात नसून. आता डुप्लिकेट म्हणल्यावर यांना काय लाज वाटते.
प्रत्येकीनं सोनं काढून टाकलं, चोरानं सोनं सगळं गोळा केलं, एक थोडं बांधलं, चोर निघून चालले. मग शांत माराव ना. पण अध्यक्षाला भाषण ठोकायचे हौस. अध्यक्षाला कुठं दम निघतो, अध्यक्षाने घेतलाच माहिती करत, ए मेल्या जाय 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 घेऊन. डुप्लिकेट तर काही गरज होती शहाणपणा करायची, काही गरज नव्हती ना. चोर परत आले, 7 जणीला कमी आणलं. पण अध्यक्ष असा धुतला माणसाल. अध्यक्ष निळा पिवळा हिरवा असा गम म्हशी सारखा फुगला होता. मी सरकारी दवाखान्यामध्ये अध्यक्षाला भेटायला गेलो. मला अध्यक्ष कोणी मारलं? चाफा बोले ना. आता डुप्लिकेट सोनं जर माणसाला एवढं प्रिय असेल तर ओरिजिनल सोनं ते 5 ग्रॅम म्हणजे 25-30 हजाराचं सोनं. म्हातारी म्हणली काही हरकत नाही. जशी म्हातारी उचलली पोर तशी स्कॉर्पिओ टाकली आणि लगेच ग्रामपंचायत मतदान केंद्रासमोर आणलं. म्हातारी सांगितले, बघ म्हातारे, आपली निशाणी घोडा आहे. काय? आपली निशाणी घोडा आहे, घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा. म्हातारी म्हणे काही हरकत नाही. म्हातारी पहिल्यांदा पाहिलं धनुष्य, तिकडे गेली नाही. इंजन पाहिलं, इंजन नाही. कमळ पाहिलं, कमळ. सगळ्यात कोपऱ्यामध्ये काय होता? घोडा होता. म्हातारीनं घोडा पाहिला, पण म्हातारीने एक चुकी केली. घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा तर म्हातारीने स्वतःच्या डेअरीवर मारला. म्हातारी बाहेर आली. पोर आली. एवढा आनंद महाराज. कोणी फटाके काय आणतंय, कोणी गुलाल काय आणतंय, कोणी येऊन येऊन येणार कोण? पोराने जशी म्हातारी उचलली तशी वाघोलीला डायरेक्ट 5 ग्रॅम सोन्याचे मनी बिनी केले. म्हातारीला शेतात सोडण्यासाठी गेले. ते पोरग म्हणे, ए म्हातारी, नक्की तू आम्हालाच मतदान केलं ना? असा गोड गैरसमज लोकांचा की पैसे घेऊन लोक मतदान करतात. हा, लोकांनी सगळ्याचं तेरस खाल्लेले. लोक पैसे एकाचे घेतात, भेळ एकाची खातात, कोंबडी एकाचे खातात. निवडून आल्यानंतर गुलाल दुसऱ्याचाच घेतात. म्हातारीला म्हणे, नक्की तू आम्हाला मतदान केलं? हो रे बाळा, मी माळकरी बाई आहे. 5 ग्रॅम सोन्याची मनी दिली, मी खोटं का बोलू? असं 10-12 वेळेस विचारल्यानंतर जुनी म्हातारी ती 70-75 वर्षाची, होणार आहे म्हणे. मेल्या, तुला खोटं वाटतं का? हे पाय म्हणे. त्या म्हातारीचा ढेरीचा शिक्का पाहिल्यानंतर पोरग थंडगार झालं. पोरानं सांगितलं, अगं बाई, तुला 5 ग्रॅम सोन्याची मनी दिली होती, तुझ्या ढेरीवर नाही. कोणाच्या ढेरीवर शिक्का मारायचा? घोड्याच्या. संपलं माझं उदाहरण. हसण्यासाठी नाही सांगितलं, तुम्हाला याचा सिद्धांत सांगतो. भगवंताने तुम्हाला मतदान करण्यासाठी खाली पाठवलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. भगवंताने तुम्हाला मतदान करण्यासाठी खाली पाठवलं. तुमच्या मतदानाचं सिक्का आहे परमार्थ, भगवंताचं चिंतन. आणि देव म्हणतो, तुम्ही जर मतदान दिलं तर मी तुम्हाला मोक्ष देईल. काय देईल? मोक्ष देईल. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, भगवंत रूपी नामस्मरणा रूपी घोड्याच्या डेअरीवर शिक्का मारायचा तर संसार रूपी डेअरीवर शिक्का मारला. त्याच्यामुळे महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. एवढा सुंदर नरदेह प्राप्त झालाय ना. इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतो, तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, क्या किया शराब तू हरि भजन को मुख मोड़ दिया, पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. ज्याच्यासाठी आलेले आहात, ज्याच्यासाठी भगवंताने नरदेह दिलेला आहात, ती गोष्ट जर जीवनामध्ये तुम्ही इथे येऊन नाही केली, तिचा परिणाम, तिचं प्रायश्चित्त काय आहे? तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, एवढा गोड नरदेह तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला
तुम्ही कोणत्या देवाचं चिंतन करता याविषयी माझं दुमत नाही, पण त्या देवाविषयी चिंतन करत असताना एकनिष्ठता माणसाच्या अंतःकरणामध्ये असावी. काय असावी? एकनिष्ठता. हल्ली काय झालंय माहितीये का, एकनिष्ठता माणसाच्या जीवनामध्ये राहिलीच नाही महाराज. वार बदलला की देव बदलतात लोक. किलोनं उपवास आहे, 150 देव आहे. 33 कोटी देव असून सुद्धा लोक थडग्याच्या दर्शनात जातात. हे दुर्भाग्य हिंदू धर्माचं महाराज. एवढे देव असताना बाकीच्या देवाची गरज नाहीये, पण आपली मानसिकता चुकीची झालेली. तुम्हाला असं वाटतं हे केलं की माझं बरं होईल, ते केलं की माझं बरं होईल. काहीच बरं होणार नाही. तुम्ही एकच देव घ्या, त्या देवाच्या पाठीमागा लागा, तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. एक सांगू महाराज तुम्हाला, तुताऱ्यांचा आवाज कमी कर, चुकीतले फोकस तरी आवाज येते. दुष्काळ पडलाय. दुष्काळ पडल्यानंतर एका शेतकऱ्याने बागायती एरिया सुंदर डाळिंब वगैरे लावलेले, पाणीच नाही. काय करावं? मित्रांनी सांगितलं आपल्याला बोर घ्यायचे. काय घ्यायचे? बोर घ्यायची. बोरची मशीन बनवली. 25-30 एकर जमीन होती. बोर घ्यायला सुरुवात केलं, ते बोर 20 फूट गेलं की तो शेतकरी थांबला, दुसरीकडे घे खड्डा. असं करता 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 त्यांना अख्ख्या शेतात खड्डे केले. पाणी लागलं, वेळही वाया गेला, पैसेही गेले, अख्ख्या शेतात खड्डे झाले आणि पाणी लागलं नाही. पण त्या शेतकऱ्याने जर तोच बोर तसाच खाकणला असता, ते 100% त्याला पाणी लागलं असतं. तसं 1000 देवाच्या मागे लागण्यापेक्षा एकच देव घ्या. काय घ्या? एकच देव घ्या आणि तो देव कमीत कमी 1000 फूट खाली खादा. देवाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत जन्माला आले, पण पांडुरंग परमात्मा सोडून त्याने दुसऱ्याच्या समोर मस्तक सुद्धा ठेवलं नाही महाराज. वारकरी संप्रदायाची खासियत आहे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या काळात सुद्धा अनेक देव असतील. तुकोबरायने तर जाहीर निषेध केला, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी, भूते खेते आपल्या पोटाशी रडते, मागते शिते अवदान. अरे ज्या देवाला स्वतःला खायला भेटत नाही ते देव तुमची काय पोटाची थळगी भरतील. काही लोक सांगतात आम्ही देवीला नवस करतो. काय नवस करतो? बोकड्याचा नवस आहे. आतापर्यंत कोणत्या देवीने बोकड्या खाल्ल्या? नाव देवीचं करतात आणि खातात. हे अजिबात नाही. त्या 2000चा बोकड्या कापण्यापेक्षा त्याच 2000चे त्या देवी मातेला पत्र दिल्यानंतर देवीला आवडणार नाही का? त्याच 2000ची देवीच्या मंदिराला फडशी दिली तर देवीला आवडणार नाही का? अरे त्याच 2000चं जर सिमेंट दिलं मंदिरासाठी देवीला आवडणार नाही? नाही 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 नाही. तुमच्या तोंडाचे चोचले भरण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही देवायचं काय केलंय? नाव खराब केलंय. महाराज सांगितलंय, पण काम क्रोध बकरा मारा. तुमच्या अंतकरणातला जो काम रूपी बकरा आहे, क्रोध रूपी बकरा आहे, तो मारा आणि पूजा रुक्मिणीच्या वरा. म्हणून तुकोबराय सांगतात बाबा बाकीचं काही करण्यापेक्षा सांगतो तुम्हासी भजारे. मग तुकोबरायला असंही म्हणता येतो, सांगतो तुम्हासी भजारे मसोबा, सांगतो तुम्हासी भजारे बिरोबा, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. का? तोची एक दान ऐका यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणवर्य वस्ती जैत म्हणून तो भगवंतू गा. सर्व गोष्टी आहे आणि देण्यासाठी तो सक्षम आहे. तो हा देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरी राव. तुम्ही त्याचं चिंतन करा, बाकीचं काही करायची गरज नाही. उपवास करत असताना उपवास सुद्धा जास्त नाही सांगितले. सोमवार आणि एकादशी धरा याच्यासाठी शास्त्र आहे. एकादशी करावं याच्यासाठी नवम स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे आणि सोमवार धराव याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबरायचं प्रमाण आहे. पण गुरुवार धराव याच्यासाठी प्रमाण कुठंच नाही. शुक्रवार धराव याच्यासाठी तर अजिबात नाही. अहो काही रविवार सुद्धा धरतात हो, अजिबात नाही. एका मुलीचं लग्न झालं मायानो, तुमच्यासाठी उदाहरण आहे, कारण उपवास करायला तुम्ही एक नंबर आहे महाराष्ट्रात. एका माय माऊलीचं लग्न झालं, थोडं लक्ष देऊन ऐका. लग्न झाल्यानंतर 2 महिन्यानंतर ती माहेरला आल्यानंतर तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी गेली. ए ठकू काय ग, कस काय तुझ्या सासरचं वातावरण? तिच्या डोळ्याला धारा लागल्या. ही रडायला लागली. म्हणे बाई माझ्या बापाने सासर नाही पाहून दिलं ग, स्वर्ग पाहून दिलंय माझ्यासाठी. काय माझ्या सासरवाडीचं वर्णन करू ग? माझा सासरा माझ्या बापापेक्षा जास्त जीव लावतो मला. बर 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 बर. अरे सासू ग, काय माझ्या सासूचं वर्णन करू ग? सासू तर मला पोटच्या आई सारखं जपती. बर 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 बर. आणि देर ग, काय माझ्या देराचं वर्णन करायचं ग? मला छोट्या भावासारखा एवढा जीव लावतो. बर 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 बर. आणि ननंद ग, ननंद तर एवढी चांगली आहे. बा 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 24 तास माझा ऐकते, अजिबात मला कधी उलटून बोलत नाही. बर बर. देराचं सांगितलं, ननंदचं सांगितलं, सासूचं सांगितलं, सासऱ्याचं सांगितलं. आणि त्या ठकूला तिची मैत्रीण म्हणे का ग बाई, ज्याच्यासाठी तू सगळं घरदार सोडून गेली तो नवरा ग? ठकू म्हणे बाई तो 6 महिने झालं मला बोलतच नाही. काय म्हणली? 6 महिने झाला तुम्हाला बोलत नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या मायानो. लग्न झाल्यानंतर सासरवाडीमध्ये नवऱ्यानं प्रेम करावं का बाकीच्या लोकांनी? नवरा जर प्रेम करत असला तर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालते. सासरा बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी
देर बोलला तरी चालतो, नाही बोलला तरी चालतो, ननंद बोलली तरी चालते, नाही बोलली तरी चालती. तसं नवरा म्हणजे एकादशी आहे. काय आहे नवरा म्हणजे? काय माया हो? एकादशी. आणि बाकीचे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार यांचं काय खरं आहे महाराज? सासू सासरे यांचा जास्त ताण घ्यायचा नाही. हरी आला हाता मग काहीची तुकोबरा सांगतात ना, व्रत एकादशी करीन उपवास, 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 व्रत पंढरपूरची वारी केली ना आणि एकादशीचा उपवास केला ना तर बाकीचं काहीच करायची गरज नाही. हत्ती के पाव मे. आणि जगाचा मालक एकदा हातात आल्यानंतर बाकीचं काय घेऊन बसले म्हणून सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. जन्म पोरांनो शांत बसा. जन्म वाया जाण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. गाडी येण्यापूर्वी माणसाने बस स्टॉपवर गेलं पाहिजे का गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर? गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जा. तुमचं वय निघून गेल्यानंतर तुम्ही वाऱ्या करता अजिबात नाही. तरुणपणात करा. तरणा भाग्यवंत नटे हरी जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. अरे 65 वर्षाचा माणूस झाला की सरकार त्याला म्हणतो भाऊ तू घरी मर, फुकटचं पेन्शन घे, डोक्याला त्रास देऊ. 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही तर महाराज लोकांनी का पाटकुळी घेऊन फिरायचं का? ते नेमकं काय करायचं काय? वय झाल्यानंतर पक्षात किंमत राहत नाही तर परमार्थात कशी राहील? एवढं जरी कळलं तुम्हाला पुण्यावाल्यांना तरी भरपूर झालं. काय जास्त डोकं लावायची गरज आहे? कोणत्याही गोष्टी वयात पाहिजे. तरणा भाग्यवंत. छत्रपती शिवाजी महाराजांना क्रांती म्हातारपणात नाही गेली, वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकलाय. शंकराचार्यांनी शंकर भाष्य नावाचा ग्रंथ म्हातारपणी नाही लिहिला, वयाच्या 16 वर्षी लिहिलाय. अरे धर्मवीर संभाजी राजाने क्रांती केली वयाच्या 16 वर्षी. भारत भ्रमण केलाय स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 16 वर्षी. आणि विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा ज्ञानोबराय सुद्धा वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. म्हणून परमार्थ वयात आहे तोपर्यंत करा. एकदा वेळ निघून गेल्यानंतर काय महाराज घरचे किंमत देत नाही, बाहेरचे काय देणार? म्हणून जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करून घ्या. नाही जर केलं तर मग नाही तरी गेला जन्म वाया. आणि ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात ते प्रयत्न अगोदरही अनेक लोकांनी केले, आताही करतायत, पुढे जरी केले तरी त्याच्यात आतापर्यंत कोणी सक्सेस झाला नाही. प्रमाण घ्या. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. हो देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. तुम्ही लगेच गदरकड नका जाऊ, कीर्तनाकडे या. अजमेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. ऐका ना, तुमचा आजा गेलाय, पंजा गेलाय, बाप मसनात गेलाय, त्याच्या कोण संसार झाला नाही. आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची महाराज? संसारात जेवढे प्रयत्न करसाल तेवढं दुःख आहे, कारण याचं बीजारोपण दुःखातून झालंय. अभंगाचं दुसरं चरण. बरोबरी दुरावसी, ट्रबल कमी कर थोडं याचं. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहव. ज्याच्यासाठी प्रयत्न करत आहात
असं वाटतंय माणसाला की हे झालं की मी सुखी होईल, ते आहा सुखी नाहीच होऊ शकत महाराज माणूस. तुम्ही पहा ना, जे सत्तेत नाही तेही दुःखीचे, आणि जे सत्तेत ते सुद्धा दुःखीचे. तुम्ही म्हणसाल सत्तेत नाही ते दुःखी, जे सत्तेत नाही त्यांना कधी सत्ता येईल म्हणून दुःखी आहे, आणि जे सत्तेत त्यांची कधी निकाल लागेल तेही दुःखीचे. म्हणजे टेन्शनच ना सगळं. ज्याचं लग्न होत नाही तेही दुःखीचे, ज्याचं लग्न झालं तर ते त्याच्यापेक्षा दुःखी आहे. ज्याला लेकरं होत नाही तेही टेन्शन मध्ये, ज्याला लेकरं होऊन ते सांभाळत नाही ते सुद्धा टेन्शन मध्ये, ज्याला कीर्तन नाही ते बी कंथ आहे, आणि ज्याला दररोजचे 3-3 येते तर त्याच्यापेक्षा टेन्शन मध्ये, ज्याला गाता येत नाही ते टेन्शन मध्ये, ज्याला चांगलं गाता येतं सगळं टेन्शनच आहे महाराज. असे काही काही लोक पाहतो आम्ही की 200-200 कोटी रुपयाच्या त्यांच्या हवेल्या आहे महाराज, 50-50 कोटीचा बंगला, पण घरात दोघच जण, विठ्ठल रुक्मिणी, हे त्याच्या थोबाडाकडे पाहतात, ते त्याच्या थोबाडाकडे. चहा द्यायला माणूस नाही हो, खायचे का? अरे काय झालंय माहितीये का, समाधान, शांती, आनंद हा कुठंतरी थांबण्यात आहे गड्यांना, कुठंतरी थांबलं पाहिजे. अरे थांबलं, समाधान माना. पैशाच्या मागे जर तुम्ही लागले ना तर हात तोडून देतो, पैसा तुम्हाला भेटणार नाही, पण तुम्ही थांबा, पैसा तुमच्या मागे लागला पाहिजे. प्रसिद्धीच्या मागे माणसांना नाही लागला पाहिजे, आपण जिथं उभं राहू तिथं प्रसिद्धी आली पाहिजे, अशी तयारी ठेवा महाराज. परवा दिवशी माझा एक मित्र म्हणे मला आयफोन घ्यायचा. म्हणलं कशाला रे? नाही हो म्हणे, जर आयफोन हातात असला की थोडा माणूस ब्रँडेड दिसतो. म्हणलं मूर्खा, आयफोन भिकाऱ्याकडे बी झाले, मग तो का ब्रँडेड आहे का? आयफोन ब्रँडेड नाही, आयफोन आहे कोणाच्या हातात याला खूप महत्व आहे महाराज. आयफोन वापरतो रिचार्जला पैसा नाही, भिकाऱ्या वापरतो कशाला? आयफोन वापरतो त्याच्यात रिचार्ज करायला पैसे नाही, अजिबात नाही. ज्या परिस्थितीमध्ये देवानं ठेवलंय ना तुम्हाला, त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा, त्याच्यापेक्षा जास्त सुख नाहीच महाराज. तुम्ही जेवढी अपेक्षा करसाल, अरे आळंदीला आलो आपण त्यावेळेस आम्हाला खायला भेटत नव्हतं महाराज, कोणी भेटावं ना आम्हाला खायला न्यावं, कोणी आम्हाला चहा पाजवा अशी अपेक्षा. 1.5 रुपयाला चहा भेटत होत तरी चहा पाजत नव्हतं कोणी. मग त्या परिस्थितीत तरी समाधान राहिलो. आज किती चहा आहे, शुगर व्हायची वेळ आली एवढा चहा आहे, तरी समाधान नाही ना. पैसे नव्हते, पैसे पायालाच भेटत नव्हते आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो त्यावेळेस, अजिबात नाही. एकादश आली की एवढं टेन्शन यायचं, नेमकं काय खावं याचा मोठा प्रश्न होता. आज खायला एवढं आहे तर टाइम 1% नाही. खरं सांगू का, देवाचं गणित एवढं सुंदर आहे महाराज, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला खाऊ देत नाही, आणि ज्याला खायचं त्याला भेटत नाही. ज्याची पचनक्रिया चांगली आहे, जो 10 रोट्या खाऊ शकतो, त्याला भीक मागितल्याशिवाय जमत नाही. आणि काही काहीला खायला एवढं आहे की डॉक्टरने फक्त 4 टाइम गोळ्याच सांगितल्या, सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळी 2 खातो, दुपारी 2 खातो, संध्याकाळी 2 खातो, बस गोळ्यावरच त्याचं जीवन आहे. पहा तुम्ही, भारतातले जेवढे काही श्रीमंत लोक आहे, भारतातले जेवढे काही दिग्गज लोक आहे, त्यांना कोणालाच पोरी नाही, पोरं नाही, सगळ्याला पोरीचे. प्रॉपर्टी एवढी की महाराष्ट्र बसून देवाचं गणितच आहे. आमच्या गावात एक पोरग घऱ्या नावाचं लग्न झालं त्याचं मागच्या वर्षी. मला नेहमी फोन केले की म्हणायचं, पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो काय रे गणप्या, मी अशा मुलीसोबत लग्न करीन ना दादा की माझ्या बायको सारखी सुंदर बायको आपल्या गावात नसली पाहिजे. मला चांगली इच्छा आहे गण्या, देवान तुझी इच्छा पूर्ण करा. नेमकं गण्याचं लग्न ठरलं. गण्या फोन केला, हॅलो दादा लग्न ठरलंय माझं. म्हणलं बरं बरं, किती वाजता आहे रे? 7:30ची वेळ आहे, अमुक अमुक तारीख आहे, तुम्हाला लग्नाला यावंच लागतं. तुम्ही जर लग्नाला आले नाही, मंगलाष्टका म्हणली नाही तर मी पोरीच्या गळ्यामध्ये वर मला घालणार नाही. मी खरं सांगू का, मी कधीच कोणाच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणत नाही प्यारे मोहन. याचं कारण असं आहे, मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणल्या त्याचं फक्त 4च महिने टिकलो हो. ज्याच्या लग्नात 2 महिने, दुसऱ्या महिन्यातच त्याचं उनगडलं. त्याच्यामुळे मी कोणाच्याच लग्नात मंगलाष्टका म्हणत. एका बावळ्यानं माझं युट्यूबवर मंगलाष्टक टाकलेलं आहे. लोक मला कीर्तनाचं लोक येत त्या दिवशी म्हणे तुमची बँड पार्टी का? म्हणलं हो. काय म्हणतील लोक. ह्या सोशल मीडियामुळे पूर्वी कीर्तन करायच्या तारखे घेण्यासाठी घरी जावं लागायचं. 2 दिवस मुक्काम करायचा तो महाराज आल्यावर. आता एवढं सोपं झालं, युट्यूबवरच नंबर टाकतात ते युट्यूबवाले. शहाणा स्वदेश म्हणे हो हॅलो पुरुषोत्तम महाराज का? आपण म्हणा हो आमच्या आवळवाडीमध्ये सप्ताह आहे. बर 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 सांगा कोणता दिवस घालायचा तुमचा? म्हणजे कोणता दिवस घाला 13वा. सोपं झालं महाराज. ऐका ना काय सांगत होतो मी तुम्हाला. गण्या काय सांगत होतो. गण्या मी लग्नाला गेलो, शेवटची मंगलाष्टक चालू होती. आली लग्न. मला लांबूनच बामणान पाहिलं. बामण काका म्हणे अरे मला 1 महिना टिकू दे त्याचं. शेवटची मंगलाष्टक चालू आहे तरी शेवटी माईक माझ्या हातात दिला. तदेव लग्नं सुदम देव ताराबलम चंद्र बलम देव विद्याबलम चंद्र बलम देव लक्ष्मी देव. झालं लग्न झालं. मग आता सगळे महाराज आलाय, गावचा महाराज जे हरी राम राम श्याम श्याम झाला. आणि गण्याला भेटायला मी वरती गेलो. स्टेजवर गण्याच्या हातात हात दिला. मला गण्या अभिनंदन झालं बाबा एकदाच तुझं लग्न. आणि 2 मिनिटांनी गण्याच्या बायकोकडे गेलो. खोटं सांगत नाही. असं काळं डांबर टाकलं देवान त्याच्या नशिबात.
की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. गण्याला म्हणलं गण्या कसं? म्हणे देवा हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत. देवानं प्रत्येक गोष्ट जर प्रत्येकाच्या मनासारखी दिली, देवाची किंमत कशी राहील? म्हणून ज्या गोष्टीमध्ये दिलं त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. ठेविले आनंद ते चित्ती असू द्यावे समाधान, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे. म्हणून ज्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेमध्ये देवाचं चिंतन करा. आणि जर तुम्ही इथं येऊन देवाचं चिंतन नाही केलं तर मग हा हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत सबटिवा हळबादून नेईल, सरत सबटिवा सरत सबटिवा हळबादून नेईल, सरत सबटिवा. होय का जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देगा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देगा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देगा पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा ग बाई पिंगळा ग, पिंगळा ग बाई पिंगळा, हो पिंगळा ग बाई पिंगळा, पिंगळा ग बाई पिंगळा. अवघा अवघा धाकड पिंगळा ग, अवघा धाकड पिंगळा ग, अवघा धाकड पिंगळा, अवघा धाकड पिंगळा. हा नाथबाबाचा पिंगळा आहे. काय नाथबाबाचा आहे. गाणे म्हणू नये असं माझं दुमत नाही, म्हणावं सगळं म्हणावं, पण धर्माला धरून म्हणावं, शास्त्राला धरून म्हणावं. ह्या बया कुठून गाणे आणतात, आरारा लिखाणच कशा करतात, काय ब्रह्मदेवानं बुद्धी दिली या बयाला काही कळत नाही महाराज, इतक्या बुद्धिमान आहे. काल मी रस्त्याने येत असताना एका ठिकाणी गुळाचा चहा घ्यायला थांबलो, म्हणून तिथं भजन चालू होतं. काय भजन आहे पहा, फक्त एक कडवं लक्षात आहे माझ्या. हा देवाच्या देवळात कोण ग उभी, मी मळ्यात पाहिलं होतं पण देवळात नाही अजून ऐकलं, मी पहिल्यांदाच ऐकलं. देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आहे उभी न जगदंबा, अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. म्हणून असं नाही, कुठून शोध लावतात बाबा 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 बाबा. काय कोण लेखक होता त्यावेळेस, काही तो जर सापडला मला त्याच्याकडनं कुठून लिहितात असं नाहीये, म्हणलं पाहिजे माणसानं. जलाई मुक्ताई नेसल्या हिरवी लुगडी, गणामध्ये विठोबा खेळत फुगडी, जलाई मुक्ताई नेसल्या हिरवी लुगडी, गणामध्ये विठोबा खेळत फुगडी, जलाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, गणामध्ये विठोबा खेळत फुगडी, जलाई मुक्ताई नेसल्या रेशमी लुगडी, गणामध्ये असलं पाहिजेत महाराज. चांदण आता काय चांदणं झालं कधी देवी आली काही माहित नाही, काही म्हणतात महाराज. असे गाणे काढलेले बाबा बाबा, तिकडे जावं लागतं त्याला, ते संबळावरचे गाणे पाहिजेत, पण ते आपल्याला काही जमत नाही. म्हणावं ना माझं आईचा जोगवा जोगवा मागेन अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला त्रिविध तापाची कराया जाळणी, भक्ताला की तू पावसे निर्वाण, आईचा जोगवा जोगवा मागेन. ह्या चाली तशा कीर्तनाला खूप घातक आहे. एखादीच्या जर अंगात आलं तर कीर्तन राहायचं बाजूला. काय काय वेळ आहे का महाराज, एवढा हलकट देव आहे आपल्या अंगात यायला महाराज. 8-8 दिवस आंघोळी करत नाही महाराज हे लोक, काय आमचा देव.
प्युअर 1001% अंगात येणं ही अंधश्रद्धा आहे. काय अंधश्रद्धा आहे. देव अंगात येत नसतो. ज्याला देवाचा अनुभव झाला तो देव स्वरूप होतो. देव पहावयासी गेलो तेथे देवची होणे ठेलो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकीच्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा देवाचा विचार करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. विठोबा ज्ञान विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुडी भवाची पुरी. ट्रबल कमी कर थोडा. भवाची पुरी वाहवसे. जीवनामध्ये परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, प्रेमानं करा. पत्रम पुष्पम फलम तो यमे उमे भक्त्या प्रयशती तदहम वक्तु परतमश्नामी प्रयतात मना. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भाव बळे आकडे एरविना कळे करतळे आवळे तैसा हरी. भावे गावे गीत शुद्ध करून या. म्हणून सर्वांना माझे हात जोडून विनंती दादा, परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, प्रेमानं करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. खरं सांगू, नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी केला. मी सांगतो नेहमी, मी मगाशी तुम्हाला बोललो रागात, याचं कारण सांगू का महाराज? हिंदू धर्माची जोपासना आपण हिंदू लोकांनी नाही करायची तर मग करायची कोणी, हा मोठा प्रश्न आहे. आज हिंदू धर्मावर तर संकट आहेच. ख्रिश्चन धर्माचं स्लो पॉइझन चालू आहे. अनेक ठिकाणी लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारतायत. हिंदू लोक बेसावध आहेत. अरे त्यांचं टार्गेट 2024 नाही, त्यांचं टार्गेट 2029 सुद्धा नाहीये. त्यांचं टार्गेट 2040 आहे. ज्यावेळेस ते या देशामध्ये 40% होईल त्यावेळेस ते म्हणतील तसं होऊ शकतं. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या हिंदू धर्माविषयी जागृत राहिलं पाहिजे. आज महाराष्ट्रावर एवढं मोठं संकट आहे. आरक्षणासाठी आपला समाज रस्त्यावर उतरलेला आहे. मला विशेष वाटलं महाराज, आतापर्यंत पैसे देऊन हजारो लोकांनी समाज जमा केला असेल, गाड्या लावून जमा केला असेल, कोणी हॉटेलमध्ये खाऊन समाज जमा केला असेल. अंतरवाली सराटीला जरांगे पाटलाची सभा झाली. मी ज्या ठिकाणी उभा होतो, ज्या ठिकाणी माझी गाडी लावली होती त्या ठिकाणी 18 किलोमीटर व्यासपीठ होतं. एवढे लोक होते महाराज. तो समाज पैशाने आलेला नव्हता, तो समाज आमंत्रणाने आलेला नव्हता, तो समाज गाड्या करून म्हणजे पैसे देऊन गाड्या करून असा रोजाना आलेला नव्हता. तो समाज फक्त आणि फक्त आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी अंतरवादी सराटीला आला होता. आज सुद्धा खेडला किती मोठी सभा झाली महाराज. काही मेळ आहे का? कुठून लोक येतात, काय येतात? माझी सरकारला विनंती, सरकार आम्ही जे आरक्षण मागतोय ते काही 5 किलो तांदूळसाठी 2 रुपयाच्या गावासाठी नाही मागत. आमचे पोरं 90, 95% पडून सुद्धा आमच्या पोरांना नोकऱ्या लागत नाही म्हणून अनेक तरुण पोरं आत्महत्या करता येते. एक आमच्याशी विनंती, आम्ही 2 पावलं पुढे आलो, तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे आणा. आणि 22 तारखेची वेळ दिलेली, अजून 4-5 दिवस घ्या. पण या दिवाळीला आमच्या पदरामध्ये आरक्षण रूपी दिवा टाका. निश्चित शेतकऱ्याची दिवाळी चांगली झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि सरकारने ठरवलं तर काय नाही करू शकत महाराज. पाठीमागं शेती विधायक कायदा पास झाला होता, पंजाबच्या लोकांनी विरोध केला. 16 महिने आंदोलन केलं. किती महिने आंदोलन केलं? त्यात अनेक शेतकरी शहीद झाले. पण 16 महिन्याचं आंदोलन झाल्यानंतर केंद्र सरकारला सुद्धा तो कायदा रद्द करावा लागला. तुम्ही जर ठरवलं तर अख्खं गाव झोपेल असताना, सगळे लोक झोपेल असताना तुम्ही रविवारच्या दिवशी शपथविधी घेऊ शकता. एवढे बुद्धिमान लोक आहे तुम्ही. तुम्ही लोकांचे घर फोडायला लागले, 50 आमदार गायब करायला लागले. तर आरक्षण तुमच्या एकदम छोटाशी गोष्ट आहे. आम्ही असं नाही म्हणत दुसऱ्याचं काढा ना आम्हाला द्या, पण आमचं जे हक्काचं आहे ते आमच्या हक्काचं आम्हाला द्या. अरे 70, 700, 800 मार्क पडून सुद्धा आपले पोरं MBBS ला लागत नाही. आणि प्रायव्हेट MBBS आपल्यासारख्या गरीबाला पुरडत नाही. 1.5 कोटी रुपये एका कॉलेजचं डोनेशन आहे. मग असंच ठरवलं का यांनी डॉक्टरच्याच पोरांनी डॉक्टर व्हायचं, वकिलाच्याच पोरांनी वकील व्हायचं, पुढाऱ्याच्याच पोरांनी पुढारी व्हायचं? नाही हो महाराज. कधीतरी शेतकऱ्याचाही मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, कधीतरी शेतकऱ्याचाही मुलगा वकील झाला पाहिजे. मोदी साहेब तर म्हणतात देश महासत्ता करायचं. चांगलं मत आहे तुमचं, नक्की महासत्ता करा. पण महासत्ता केव्हा होईल देश? ज्या दिवशी देशातला प्रत्येक शेतकरी सदन होईल त्या दिवशी हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अशा योजना राबवायला लागले की गरीब गरीबच राहायला लागला आणि श्रीमंत श्रीमंतच व्हायला लागला. दुष्काळ जरी पडला तरी गरीब गरीबच आहे, श्रीमंत श्रीमंतच आहे. कोरोना जरी आला तरी गरीब गरीबच आहे, श्रीमंत श्रीमंतच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कधीतरी देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्रित या. कोणत्याही प्रकारचं चुकीचं वर्तन न करता. अरे विशेष आहे महाराज, 50 लाख 70 लाख समाज असताना एका सुद्धा पोलिसाची गरज अंतरवाली सराटीला पडली नाही. हा जगाला दिलेला या मराठ्याने आदर्श आहे महाराज. काय एक कॅबिनेट मंत्री जर तुमच्या गावात आला तर
त्या एका कॅबिनेट मंत्र्याला सांभाळण्यासाठी 60, 70, 70, 100, 100, 2,000 पोलीस असतात. एक सीएम जर आले तर इथं 50-50 लाख लोक येतात. आज एवढी मोठी सभा झाली तर साधा खरूज सुद्धा कोणाला लागला नाही. हा आदर्श जर हा समाज देत असेल तर आम्ही शांततेच्या मार्गाने चालणारे लोक आहोत. आपणही 2 पावलं पुढे येऊन आमच्या झोळीमध्ये निश्चित त्या गरीब मुलांच्या हितासाठी निश्चित सरकारने 2 पावलं पुढे यावं अशी मी सरकारला वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती करतो. नव चैतन्य तरुण मित्र मंडळी, खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. फक्त माझी तुम्हाला एक हिंदू धर्माचा प्रचारक म्हणून माझी विनंती आहे, पुढच्या वर्षी कीर्तनात तुमची संख्या खूप चांगली आहे. बाकी आरक्षण भेटो ना भेटो, तुम्हाला तर प्रत्येक ठिकाणी सवलती आहे. अख्ख्या यष्ट्या तुमच्या बापाच्या होऊन बसलेल्या आहे. अख्ख्या महाराष्ट्रातल्या अर्ध्या सरपंच तर तुम्हीच आहे, अर्ध्या आमदारनी तुम्हीच आहे, अर्ध्या मंत्री तुम्हीच आहे. किती सरकार तुम्हाला देणार? फक्त सरकारला माझी विनंती आहे, अजून यांना 25-30% जर भेटलं ना गड्या हो तर आपल्याकडे 2च काम येणार आहे, चपात्या करायचे आणि धुणं धुवायचे. यांना जास्त आरक्षण देता कामा नाही. एवढ्या भाग्यवाने कुठेही बिचाऱ्या प्रिय नारी शक्ती सर्वात महान आहे, त्यांचा आदर्श ठेवा. निश्चित देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा त्या तरुण मित्र मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. सर्वात मोठं योगदान तरुण मित्र मंडळीचं आहे. म्हणून सर्व तरुण मित्र मंडळीच्या चिन्हे मी माझा माता ठेवतो. जगदंबा माता तुमच्याकडून देशाची धर्माची सेवा अशीच करून घेऊ अशी जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो. जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागावी एवढा गोड कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पक्वाद असेल आमचे मोहन दादा आहे, आमचे संतोष दादा आहे, सर्वच आळंदी मंडळी, आमचे कोल्हे बाबा आहे, ज्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले हे सर्व मुलं, आमचे सोमनाथ दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, माझे परम मित्र आमचे माऊली महाराज दौंडकर दादांनी ही सेवा दिली, त्यामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात नाही, पण त्या गायीची सेवा व्हावी, त्या गायीचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. त्या गायीच्या याच्यामधून सुंदर वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर डस्टर गाडी उभी आहे, घरी जाताना प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल महाराज व्यवसाय करता का? अजिबात नाही. त्याच्यातून जो पैसा येतो तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जातो. याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादीहून देतो. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचा असेल तो बुद्धीचा दोष. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली
माझे परम मित्र, आम्हा सर्वच कीर्तनकार मंडळीवर, गायक वादकावर बंधुवत प्रेम करणारं आमचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे मोरे दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आज आनंदाचा दिवस आहे, आज दादा हजर आहे आणि मला वाटतं उद्या आमच्या मोरे दादांचा वाढदिवस आहे. महाराज वा वा. ज्ञानोबरायाच्या चरणी, तुकोबरायाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या मोरे दादाची माईक सिस्टीम फक्त जिल्ह्यापुरती नाही, तालुक्यापुरती नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा माईकचं नाव घेतलं तर फक्त आमच्या मोरे दादाचंच नाव आलं पाहिजे. अशी सेवा संप्रदायाची ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून करून घेऊ. त्यांना दीर्घ आयुष्य मिळो, सुख समृद्धी त्यांना ठेवो आणि नित्य ज्ञानोबराय तुकोबरायची सेवा करण्यासाठी त्यांना ज्ञानोबराय सद्बुद्धी देऊ, अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल ज्ञानेश्वर.